आपला माणूस तिथे खासदार आहे. दबदबा, लाल दिव्याची गाडी बिडी असलं काही प्रकार नाही, बरोबर पोलीस असला प्रकार नाही. किती वाटतं ना मतदारांना की हा उमेदवार आपल्यातला असावा, आपल्यासारखा दिसावा, आपल्यासारखं बोलावा, तर तुम्हाला एक्सेप्ट केलं त्यांनी. 2 लाखहून अधिक लोकांनी मी त्यांचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून मत दिलं. त्या मतदारसंघात एकही भारतीय माणूस नाही, माझी बायको सोडून. एप्स्टीन फाईल त्यामध्ये तुम्ही अगदी पुढे होता. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं हे करू नको, कारण ट्रम्प हा सूडबुद्धीचा आहे, तुला तो त्रास देईल. आणि नेमकं तेच झालं. भारताने सीज फायर अनाऊन्स केलं, पण ट्रम्पचं म्हणणं होतं मी होतो म्हणून हे थांबलं. त्यांना संधी मिळतीये फुशारकी मारायची, तेव्हा अमेरिकेला त्यामध्ये पडण्याची काही जरूर नाही. H-1B हो, विजावरती भारतीयांसाठी हा खूप मोठा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा बनलाय. 4दा माझा व्हिसा नाकारला गेला. गोल्ड कार्ड मिळवण्यासाठी 10 ते 20 लाख डॉलर्स म्हणजे 8 कोटी द्यावे लागत आहे. ट्रम्प याच्यातून पैसे मिळवायचा प्रयत्न करत असतील. ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी पण बरेच भारतीय अमेरिकेमध्ये वेटिंगवरती आहेत. अमेरिकेचं ग्रीन कार्ड हे फॉर सेल असू नये. अमेरिका भारतावरती टॅरिफ लादतोय. टॅरिफ लावणं किंवा न लावणं हे आमच्या लोकसभेचा अधिकार आहे. तो राष्ट्राध्यक्षांनी हिरावून घेतलाय लोकसभेकडून. उलट अमेरिकन लोकांना शिक्षा झाली त्याची. समजा तुम्ही आज भारतातल्या राजकारणात असता, खूप खर्च येतो.